तर चला मित्रांनो, थोडक्यात आपण एक एक तुम्हाला छोटीशी कंटेंट म्हणजे थोडं तुम्हाला मजेदार कहाणी सांगू मित्रांनो. कशात काय आणि फाटक्यात पाय मित्रांनो. तर ही कहाणी खूप ऐकण्यासारखी मित्रांनो. ही कहाणी तुम्हाला फुल टाईमपास होईल मित्रांनो. ह्याच्यात काय असतं मित्रांनो, कशात काय आणि फाटक्यात पाय ह्याचा अर्थ तुम्हाला समजा असेल मित्रांनो. एक असतं बोकांडे म्हणजे बोलणारा माणूस मित्रांनो. उगाच मोठं मोठं सोडणारा, मोठं बाहेर उगाच काय तर मोठेपणा, घमंड किंवा अहंकार काही समजा मित्रांनो. तर आपला जे वाटतं तुम्ही समजून घेता. मी सांगतो ते सुरुवात करतो. तर कहाणीला काल्पनिक आहे आणि कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो. तर मी काही ना काही सतत तुमच्यासाठी कहाणी आणतो मित्रांनो. काल्पनिक कथा कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही, तर तुमच्यासाठी आम्ही काही ना काही फंडा आणता मित्रांनो. तर चला आपण चालू करूया मित्रांनो. तर या कहाणीचं नाव आहे कशात काय आणि फाटक्यात पाय मित्रांनो. तर चला आपण चालू करू. तर मित्रांनो, ही कहाणी असते एक दोन मित्राची जात असतात मित्रांनो. तर ते काय तर सांगत असतं मित्रांनो. एक काय मोठी गोष्ट आहे ते, काय नसतं ते किती मोठा श्रीमंत माणूस बघ म्हणते त्याने. काय नसतं श्रीमंत, कसं श्रीमंत आणि कसंच काय म्हणते. सगळं तसं झालं म्हणते. तुला काय माहीत नाही कसं असते, सगळंच माहिती आहे तुला तर म्हणते. श्रीमंत श्रीमंत कसं कोण काय नसतं, उगाच म्हणतात काही लोक श्रीमंत सगळं सारखंच असतं. ते बरोबर म्हणतो. सगळेच लोक आपापले विचार करतात आणि लोकांचे विचार सगळेच वेगवेगळे असतात. बाबा तो म्हणतो ते खरंच आहे म्हणते. खरं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणायला म्हणताय ते की खूपच ऐकण्यात मला आलं होतं म्हणलं. ते खूप खूप मोठा माणूस होता म्हणतो. अरे बाप, खूप मोठा माणूस होता. तुला कसं माहीत? कारण की मी पाहिलं म्हणते की खूप मोठा माणूस होता ते आणि खूप उंच उंचून दिसत होता आणि पाहायला जात होतो तेव्हा मला कळालं म्हणलं लांबून जाताना आम्हाला. आणि खूप छान वाटलं मला ते कहाणी ऐकून. मग त्याला म्हणलं की तर मित्रांनो, आपल्याला हेच पाहायला भेटले की काही ना काही माहिती, नवीन शोध, काही ना काही आपण सांगत असं मित्रांनो. तर मग म्हणतो तू फारच मोठा माणूस होता यार, तू खरंच. हां बरोबर आहे म्हणतं. आणि किती मोठमोठी की शेतात पण मी भरपूर कामं केली, असे केले तसे केले मी. आणि मी मोठा माणूस आहो मी. आणि मी तिच्यापाशी गेलो मी, त्याला भेटलो मी. तिथं ह्याला गेलो मी. हां बहुत बडा आदमी म्हणतो. मग इधर का था मी का नाही अमेरिकेला गेलतो, मी का नाही मुंबईला गेलतो, मी का नाही न्यूझीलंडला गेलतो. दुसरा म्हणते लयच बड्या सोडाले बायले म्हणते, उगाच फुसके सोडाले म्हणते मला. आता ह्याचा धो आमच्यात काढतो थांबदार म्हणते. कुठे गेलतास? मी ह्याला गेलतो, फ्रान्सला गेलतो. फ्रान्सला गेलतास? बरं. अजून लय लांब लांब चालवलं मी. त्याच्या सांगतो मग पहिली क्लिक केली मी, लांब लांब गेलतो आणि एवढं मोठं पैसे कमवले. आणि आता का नाही सगळंच गेलो, सगळेच पैसे गेले. कशात? आता ठेवलं तू कोण नाही का नाही. आता असंच तसं हवा पण राहिला. आता लय लांब लांबपर्यंत गेलतास का? बरं. कशाला गेलतास? कशा जात होतं? एस टीने गेलतो आणि तिथून ह्याच्याने गेलतो, विमानाने गेलतो. असं का? बरं. आणि किती वर्ष गेलतास? नाही मग लई वर्ष खालती गेलतो, 20 ते 40 वर्ष झालं वाटतं. असं का? बरं. कुठं कुठं फिरलास? सगळंच फिरलो मी. हां असं का? मग ते मोठं घर असेल तुमचं बुवा. हां आहे ना. लय मोठं बांधलं मी घर. आणि म्हणतो माझं लोक आले घरी बघायला, बाबा हा लय मोठं घर बांधलं तुम्ही. बांधलं तर मी म्हणजे पहिले बांधलं तर मी, आता ते विकून टाकलं. काय करावं मग, कामच नव्हतं, विकून खाऊन आता. मग बरं कमी असेलच. चला दावा तुमचं घर म्हणतं. बरं चला जाते. फक्त झोपड दिसतं. अरे झोपड? आणि तुम्ही तर लय मोठं बाहेरच्या जवळाला मला असं का झोपडत होतं राव, लय होतं पहिले. काय सांगावं आता तुम्हाला. काय सगळं गेलं, खसपान नव्हता, सगळं विकून खाल्लं. आता असल्याच्या राहायची पळाली बाबा. बरं बरं. खूप वाईट वाटतं तुमचं ऐकून म्हणतंय. आणि मग कपडे बिले भरपूर असेल तुमची. हां आहेत की, दाखवा. फाटेल दिसतंय की शर्ट वगैरे, इथून फाटेल दिसतंय. हां ते लागलं खरचंडा थोडा हो तिथं. आता ते शिवलेलं आहे. कुठे ठिगळ बी दिसलेली.
हां, काय करा का ते ठीक आहे ते वापरते शिवलं त्या आणि लई बड्या मारता मोठमोठ्या राव तुम्ही असन तसन एवढं लांब गेलं तर मग कसले तो कपडे बिले शिवलेले फाटलेले कपडे आहेत आणि तुम्ही मोठं बोलता लय. हो मी गेलो खरंच लय मोठा मोठा डेंगा मारता तुम्ही तसं म्हणतो. काहून खरं म्हणतो हो मी मग खरं म्हणतं तर मग नुसतं डेंगा मारता तुम्ही खोटं खोटंच बोलता तिकडे गेलो तिकडे गेलो घर होतो पैसे होते बघाल तर का घरात फाटकं थोडं तुटकं फुटकी झोपडी आणि फाटके कपडे आणि केलं कामली फाटकत आणि मोठमोठंच बोलता राहतो तुम्ही. होतो राव आता काय सांगा तुम्हाला आता सगळं गेलं हो आणि पहिलेच पैसा जमा साठवतं चाललंय आपल्याला हो तुम्हाला काय सांगा होतं लय जमा आपण गेलं सगळं आता कसं करू. बरं बरं लय मोठा डिंगा मारू नका कळतंय हमास नाही सगळंच म्हणते. अहो खरं बोलतो राव तुम्हाला मी की पहिले मी मग मग कुठं जातं या एवढा मोठा पैसा मग हां कच्चा पायात कचरा चालायला नाही हो आता इथं आल्यावर कुठं तिकडे बाहेरच्यात होतं काम पण ते पैसे कसं ठेव कसं नाही कळत नाही आम्हाला. कुठे होतं पैसे पोतात लोक बँकमध्ये ठेवतात पोतात ठेवताव का अहो किती मोठं फेकता राहतो तुम्ही नुसतं आम्ही हे जास्त बी फेकून फेकल्यावर कळणार नाही म्हणलं एवढं मोठं शिवता बिणार नाही म्हणून तुम्ही एवढं लांब लांब बोला का तुम्ही बस करा म्हणत येतो मग आम्ही. अहो खरंच म्हणतो हो मी तुम्हाला होय माहीत आहे किती खरं म्हणता होते डिंग्यास मारता नुसतं खोटाड्या आणि आम्हाला माहीत नाही का सगळं असा लाबाडा बोलू 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 बोलूच लोकांना ठगता होते तुम्ही लोक खोटंच बोलून असं लोकांना लुटता हो तुम्ही खोटंच बोलतात हो काही बी बोलू बोलू असंच फंट्या मारता लोकांना आपल्या बोलू बोलू आपल्या ह्याच्यात जात घालता ना खोटं बोलून येता हो तुम्ही माहिती आहे की सगळे कपडे बघा ठेवले लागले कपडे शिवलेले कपडे सगळं कुणाला आम्हाला नाही राव आता काय करू होतं सगळं हो आता काय करू बसा गुमान येतो मी राम राम मग घरात काय नाही उगं मोठमोठं बोलताय कशात काय आणि फाटक्यात पाय तर या काळाचं पात्र हे मित्र आणि तो तसा तुंबवून तुम्हाला त्या माणसाला ताणे देऊन निघून जातो मित्रांनो. तर ह्या कहाणीचं एक तुम्हाला कळलं असेल मित्रांनो मोठमोठ्या डिंगा मारणाऱ्या माणसाची पोल खुलते आणि त्याला जेव्हा कळतो मग त्याची पोल खोलून तो माणूस तिथून निघून जातो मित्रांनो. म्हणजे मोठमोठा डिंगा मारणारा माणूस कशा प्रकारचा तुम्हाला दिसला मित्रांनो की मोठमोठ्या डिंग्या मारून कोणाला बी काही म्हणजे एक मोठमोठं दाखवणं करणं आणि आपलं हकीकत लपून ठेवणं मित्रांनो कशात काय फाटकत पाय म्हणजे स्वतःच काही नाही मोठमोठे उत्तर द्यायचे मित्रांनो कशात काहीच नसते पण तो मोठमोठं बोलायचं मित्रांनो. ह्याचा अर्थ ह्याचा मित्रांनो हे तुम्हाला कहाणीचं कळालं असा अर्थ मित्रांनो की मोठमोठ्या डिंग्या मारणं पण तो आपल्या पैसेच काय नसते पण तो मोठ्या लोकांना मोठमोठं बोलत फुस करणं मित्रांनो. तर हे असतं या कहाणीचं मेन उद्देश मित्रांनो. तर तुम्हाला कशी वाटते कहाणी नक्की कळवा मित्रांनो कारण की आमचा उद्देश तुम्हाला कोणत्या ना कोणत्या म्हणजे काही ना काही विशेष करून तुम्हाला आपली माहिती तुमच्या पण चांगल्या प्रकारची म्हणजे काही ना काही विशेष तर वेगळा आणून तुम्हाला देणं किंवा का तुमचा समजून करणं आमचा व्हिडिओचा उद्देश असेल मित्रांनो. तर कोणत्याही कशाची काही समज नाही तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. तर आमचं कोणत्या ना कोणत्या विषयावर काही ना काही माहिती असतेच तर असंच व्हिडिओ घेऊन या मित्रांनो. तर बाय बाय सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो आज के लिए इतना ही व्हिडिओ काफी मित्रांनो. चला भेटू पुन्हा मित्रांनो अजून व्हिडिओ घेऊन मित्रांनो. बाय बाय. ब्लॉगला सुरुवात झालेली मित्रांनो तो व्हिडिओ लाईव्ह आपण टाईम कधी मध्ये देत आहोत पण तो आता ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतो मित्रांनो. बाय बाय.